हॅलो गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे आता आहेत ना 8:30 वाजलेले आहेत. हे गेलेले आहेत कामावरती. लाडू आलेले आहे क्लासवरनं, बघा कशी पडलेली आहे पाठीमागं. आणि घरामध्ये कामं म्हणाल तर कारण 8:30च वाजलेले आहेत, अजून काही खूप जास्त वेळ नाही झालेला. तर कामं आहेतच आणि करायची आहेत. पण त्या अगोदर मला एक गोष्ट सांगायची होती, दाखवायची होती. त्यामुळे मला चला तुमच्यासोबत शेअर करूया. कारण काल त्यांचा वाढदिवस होता माझ्या अहोंचा. तर आणि खरं सांगते मी पूर्णपणे विसरून गेलेली ह्यांचा वाढदिवस. माझ्या झंझटच डोक्यामध्ये माझ्या अजिबात राहिले नाही. आणि हेही मला बोलले नाहीत की वाढदिवस, कारण माझ्या डोक्यामध्ये हेच होतं फक्त की लाडूचा वाढदिवस आहे, लाडूचा वाढदिवस आहे, लाडूचा वाढदिवस येणार आहे. तर हे डोक्यामध्ये होते. मुलांच्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. नंतर म्हणतो ना आपण आपल्या स्वतःच्या गोष्टी विसरायला होतो. तर तोच प्रकार झाला माझ्यासोबतही. आणि काल ह्यांचा वाढदिवस होता, मी यांना विषयही केलं नाही आणि तेही काही बोलले नाहीत मला की बाबा माझा वाढदिवस आहे असं तसं, काहीच बोलले नाहीत. आणि ते नेहमीप्रमाणे कामावरती गेले. कामावर नाही आले, रात्री मला कॉल केला, मला बोलतात आज खाण्यामध्ये काय बनवतेस. तर काही नाही, जे रेग्युलर आहे आपलं ते. मला म्हणजे नको बोलू, आपण बाहेर जाऊ. तर मला कुठं माहीत आहे वाढदिवस आहे. मी म्हणलं नको नको, बाहेर खूप पाऊस आहे, आपण घरी जेऊ. हे माहीतच नाही माझ्या, म्हणजे ह्याच्यातच डोक्यातच नाही की वाढदिवस आहे. म्हणजे काय बनवते मग घरी जेवते म्हणल्यावर, म्हणजे जो रोजचा नॉर्मल स्वयंपाक आहे तो. मला म्हणजे ठीक बनवला मी स्वयंपाक. आणि नंतर मग 8, 8:30 पार मी त्यानंतर माझी लाईव्ह घेतली यूट्यूबवरती. आणि नंतर पार 10, 10:30 वाजले. आणि नंतर बोलतात आज तुझ्या काय लक्षात आहे का म्हणे. नाही माझ्या तर काहीच लक्षात नाही म्हणे, तुझ्यासाठी एक सरप्राईज आणले. म्हणलं हा दाखवा. तर माझ्यासाठी दाजींनी एक सरप्राईज आणलं. तर हे बघा काय आहे, तुम्हाला तर दिसलंच असेल. हे बघा म्हणजे वाढदिवस त्यांचा आणि सरप्राईज आणलं माझ्यासाठी. आहे की नाही नशिबाने. तर ही साडी आणलेली आहे, मी तुम्हाला खोलून दाखवते कशी आहे. तर मला तर इतकी आवडली की ते साडीचा रंग कलर ह्याच्यापेक्षा जाऊ द्या, आणली माझ्यासाठी. मला हे खूपच जास्त आवडलं. मी दाखवते तुम्हाला कशी आहे. तर ही आहे ना, वासून येत आहे आणि असं पडत आहे. आता हे किती वाजेपर्यंत, 10, 10:30, 11 वाजेपर्यंत, जोपर्यंत शाळेचा टाइम होत नाही ना तोपर्यंत. तर चला मी दाखवते तुम्हाला साडी. मला तर खूप म्हणजे काय खूप आवडली. आणि या साडीचा ट्रेंड आहे सध्या तरी चालू, खूप दिवसापासून चालू. म्हणजे पण माझ्यापर्यंत लेट आली, कारण मला अशी ही घ्यायचीच होती. आणि कलरही छान आहे. हे बघा वेअर केल्याच्यानंतर खूप भारी दिसली साडी. हे बघा कशी वाटते मला नक्की सांगायची आहे बरं का. आणि तरी माझ्या लक्षात आलं नाही की त्यांचा बर्थडे आहे म्हणून, कारण गिफ्ट मला आलं. मी यामध्येच खुश झाली. मेरे पापा का जन्मदिन भूल गया म्हणे. आता नाही लक्षात तर नाही लक्षात. आणि मग नंतर मी तुम्हाला वेअर करते ही दाखवते. मला तर खरंच इतकी छान. तुम्हाला कशी वाटते सांगा, कशी आहे सांगा. माझ्या हनीची चॉईस कशी आहे, माझ्या हबीची चॉईस कशी आहे हे मला नक्की सांगा. हे बघा. आणि हे बहुतेक हे इकडं हे ब्लाऊज पीस आहे. आणि असं आहे म्हणजे ह्याला आहे ना मोती आहेत आतमध्ये. हे बघा मोती आहेत. आणि हे आहे ना विणलेली डिझाईन आहे. मोती पण आहेत आणि विणलेली डिझाईन पण. आणि वेअर केल्याच्या नंतर हे असे दिसेल, आहे की नाही, छान दिसेल ना. तर आता हिचं काय करणार आहे ना, मला म्हणजे कंट्रोल होत नाही. आता ही साडी घालणार आहे आणि याचे एवढे म्हणजे छान छान रील्स बनवणार आहे, कारण एक्साइटमेंट म्हणतो ना तशी. आणि नंतर मग त्यांचा बड्डेचं लक्षात कधी आलं हे तर मला सांगायचंच राहिलं. साडी घेतली सगळे साडी, तरी हे मला बोलले नाहीत माझा बड्डे आहे. आणि आज सकाळी मग हेच चहा वगैरे झाला, स्वयंपाक झाला. आणि म्हणे साडी आवडली का तुला. म्हणलं हां खूप आवडली. म्हणजे माझ्यासाठी काय घेतलंय तू. मी म्हणलं तुमच्यासाठी काय घ्यायचं, तुमच्यासाठी काय घ्यायला पाहिजे. म्हणलं मी आहे तर तेच मोठं गिफ्ट आहे तुमच्यासाठी. म्हणे ते तर आहेच ग, तू माझ्यासाठी गिफ्टच आहे मोठं. म्हणे म्हणलं तुम्हाला कशासाठी पाहिजे. म्हणजे काल काय होतं. म्हणे काय होतं. अगं माझा काल वाढदिवस होता, मला तू साधं विषय केलं नाही. मी जर तुझ्यासोबत असं केलं असं सगळं घर डोक्यावर घेतलं असतं. मला हे तर खरं आहे, कारण मला माझ्यासोबत जर असं केलं असतं ना, घर काय सगळं गाव डोक्यावर घेतलं असतं मी. मला विश केलं नाही तर मी विसरू शकता, काय करू शकता. हे
बरं म्हणे ठीक आहे जाऊ दे काही नाही. मग आज सकाळी त्यांना विश केलं. असं आहे कारण काही काही जण घेतात समजूतदार. त्याच ठिकाणी मी जर असते ना, खरं सांगते तुम्हाला, मी काय केलं असतं हे माझी मलाच माहिती. एवढी दशा केली असती, एवढी दशा केली असती ना, विचारायलाच नको. गिफ्ट ह्यांच्यासाठी मी कधीच आणलं नसतं, कारण वाढदिवस माझा आणि गिफ्ट ह्यांच्यासाठी आणायचं. ह्यांनी मला विश नाही केलं, काही नाही, नसतं आणलं. पण ह्यांना आवडली आणि ह्यांना आणली. खरंच खूप, आणि मला खरंच खूप छान वाटलं. आणि छान वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टी, असं म्हणतो ना, नात्याला घट्ट करतात. जर ते माझ्यावरती रागावले असते, म्हणजे असते माझा वाढदिवस आहे, मला हिने विश नाही केलं, काही नाही केलं, तर भांडण करायचं असतं तर आमचं जबरदस्त भांडण झालं असतं. पण नाही, अजिबात तसं काहीही केलेलं नाही ह्यांनी. आणि त्यामध्ये मी इतकी खुश आहे, इतकी खुश आहे, खरं सांगते, खूप खुश आहे मी. तर चला, मी आता याचं ब्लाऊज आहे ना नंतर शिवणार आहे. आधी ही वेअर करणार आहे, वेअर करून दाखवते तुम्हाला मी कशी दिसत आहे. तर आणि कुठलं तरी ब्लाऊज मला शोधायला लागेल जे ह्याच्यावरती बसेल. ब्लॅक बसेल असं वाटते मला. हां, ब्लॅक कशावरती बसतं, ब्लॅक घालते आणि रील्स बनवते, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोस्ट करते. आणि नंतर मग ब्लाऊज काय मी शिवणार आहे म्हणल्यावर मी सगळ्यांचे शिवते यार. माझं शिवायचं मला कंटाळा येतो, पण ह्याचं मात्र पटकन शिवणार आहे, कारण मला एक घालायची आहे. पण आता पहिली घालून घेणार आहे, तुम्हाला घालून दाखवते मी साडी. अशी बडबड करण्यापेक्षा हिचं ब्लाऊज पीस काढते आणि साडी वेअर करून दाखवते. धर त्याला हातात, हा त्याचं ब्लाऊज पीस काढू आपण. उठली का? त्याच्याला ब्लाऊज झाले कट. साडी घालून दाखवते. हे बघा, हिला तर काय पण हेअर बॅट किती छान होईल, पण छान दिसायला लाडू पण एकच नंबर सुरेख. बघा अशी दिसत आहे घातल्याच्या नंतर. आणि माझ्याकडे पहिला पण आहे बरं का असा कलर, आता माझ्या लक्षात आले. पण हा थोडासा चेंज आहे आणि तो थोडासा हे आहे, पण आहे माझ्याकडं. तर ही अशी वाटायला लागली. कशी वाटते तुम्हाला? आणि अजून बरंच असं करायला पाहिजे पल्लू. हा, अशी छान वाटेल असं वाटतं मला, है ना? अशी छान वाटेल ना? हा, असं छान वाटेल असं वाटतंय मला. आणि माझ्याकडे आहे ना दुसरी पण आहे, पण आता काय करतात, चेंज करायला पाहिजे का डाळ ठेवायला पाहिजे काही समजा ना मला. पण वाटतं एवढं प्रेमाने आणली. हे बघा, थोडासा डिफरन्स आहे फक्त. ही पण तशीच आहे. हिच्यावरती रील्स आलेल्या आहेत, किती भरपूर रील्स टाकल्यात मी या साडीवरती. आणि आता ही दोन्हीचा कलर मला थोडासा. आणि हे ब्लाऊज बसलं का ह्याच्यावरती सांगा बरं? मला तर वाटतंय बसलं. कारण मला घालायची इतकी काय होती. आता हे कधीच शिवणार ना मी. आणि शिवत नाही पटकन त्यावरती. त्या म्हणतात त्यांनी येताना त्याच्यावरती अस्तर पण आणले की ह्यांना माहितीये हे जर सगळं सामान असेल घरात तर सिवेल पटकन म्हणून. पण बघू, शिवणारच आहे मी आता यावेळेस ना, ठेवणार नाही. ही पण आहे, दोन्हीचा सेमच कलर आहे. बदलू की राहू दे सांगा, का छान वाटत आहे कलर. हे बघा, तर पूर्ण तर काही दिसू शकत नाही मी, का दिसते. हे बघा, आता मस्त रील्स येणार आहे बरं त्याच्यावरती. मला तर खरंच आवडली यार. बदलू की नाही हे सांगा फक्त पटकन ते. पण नाही तर मी साडी ठेवायची, तुम्ही सांगायच्या नंतर तसं नका करू. ह्याच्यावरती ज्वेलरी कोणती घालू? ज्वेलरी घालते ना कुठली तरी, गळ्यामध्ये छान वाटेल जरा काहीतरी युनिक. ह्याच्यात नाही. हे बघ, हा धागा त्या दिवशी शोधला, नाही छान वाटायचं. मशीन काम करते, मला धागे तर असणारच ना लाडू. म्हणते धागे बघ तुझे कुठे कुठे पडले. तर आता मी टेलर आहे म्हणल्यावरती माझ्यापाशी काय सापडणार? धागे, सुया, हुको वगैरे अशाच गोष्टी सापडणार ना.
कसं वाटत आहे हे बघा. मला तर अजिबात कसं तरीच वाटत आहे. का छान वाटत आहे. कसं वाटत आहे. चल जाऊ दे काहीतरी नको राहू दे. हेच घालते नाही राहू दे छान वाटत. आणि तू नको. आणि पल्लू आहे ना हे असा घेते म्हणजे जरा जास्त छान वाटेल. बाबा हे हाराचं काही कन्फ्युजनच वाटतं आहे मला. जर रील्स वरती छान वाटेल मला घालून बघते. काहीतरी नवीन पण ट्राय करायला पाहिजे की नाही. आणि केसाची म्हणाल मला वाटत आहे असे ठेवेल एक साईडला छान वाटते. ते काढून टाकला ते काय लाडूला छान वाटलं नाही तर हे घातलेलं आहे. आता हे कसं दिसत आहे छान वाटत आहे ना. तर हेच राहू देते केसाचा असा बन राहू देते. रील्स साठी तयार होत आहे नाही तर चला पूर्ण तयार झाल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला. बघा फायनल लुक माझा असा आहे जसा नेहमी असतो तसाच. आणि गळ्यातलं काही लाडूला आवडलं नाही त्यामुळे ते काढून टाकलेलं आहे. आणि हे कसं दिसत आहे सांगा. हे खरं तर ना मी केसांचं म्हणाल तर माझ्या असंच असतात. आता कसं काय करावं. आणि साडी खरंच खूप छान वाटत आहे. तर चला तयार झाली आता. नील पेंट वगैरे लावले सगळं मॅच केलं लाडून लावले बरं काही सगळं पसारा. आणि मी आता तयार झालेलीच आहे. तर रील्स तर बनवायलाच पाहिजेत. तर ब्लॉगच्या आधी तुम्हाला रील्स येणार आहेत त्यामुळे ब्लॉग पाहायला विसरायचं नाही. आणि रील्स पण पाहायचे आहेत. तर मी कशी वाटत कमेंटद्वारे नक्की सांगा मी कशी वाटत आहे. तर कमेंटद्वारे नक्की सांगायचं आहे मी कशी दिसत आहे. काय साडी कशी आहे सरप्राईज कसं आहे नक्की सांगा. तर चला मी रील्स बनवून घेते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब. बाय.